करतो बारचे अध्यक्ष, सिनियर मेंबर्स आणि माझे सगळे ज्युनियर सहकारी, लेक्चर ॲज सच असं विषय घेऊ नका. एक लिगल डिस्कशन म्हणून आपण एकत्र आलो. ट्रायल कोर्टामध्ये किंवा JMFC कोर्टामध्ये वकिली करत असताना बेसिक गोष्ट आपण मिस करतो जामिनीच्या अर्जामध्ये. त्यातला एक सेक्शन, आता नागरी संहिताचा जो आहे तो सेक्शन 35 आणि जुना जो आहे तो सेक्शन 41, हा आपण बऱ्याच वेळेला कॉन्सन्ट्रेट करत नाही आणि तो आपण विसरून जातो वकिली करत असताना. पण त्याचा इतका इम्पॉर्टन्स आहे की जर ते आपण व्यवस्थितपणे बघितलं तर कित्येक केसेसमध्ये आपण खालच्या कोर्टातच जामीन मिळवू शकतो. आपण तितकं महत्त्व त्या सेक्शन्सला देत नाही आणि त्या सेक्शन्स आणि त्याचबरोबर 47, 48 BNS, त्याचबरोबर आर्टिकल 21, 22 याची थोडीशी चर्चा करण्यासाठी आपण एकत्र आलो होतो. तर सेक्शन 41ची जी अमेंडमेंट होती ती 2009 साली झालेली होती. 8 साली झालेली, ॲक्च्युली 9ला इम्प्लिमेंटेशन झालं. नवीन सेक्शन 35 येतो आणि हा सेक्शन असा सांगतो की 7 वर्षापर्यंत ज्या गुन्ह्याला शिक्षा आहे किंवा 7 वर्षापेक्षा कमी ज्या गुन्ह्याला शिक्षा आहे अशा केसेसमध्ये आरोपींना अटक केलं जाऊ नये. हे एक मॅन्डेटरी प्रोव्हिजन आहे जे आपण कधी पाहत नाही, पण त्याला काय रायडर्स आहेत. आपण जो सेक्शन 35चं ओपनिंग बघितलं तर आपण 35च्या अनुषंगाने बघू. तो ओपनिंग असं आहे की पोलीस कधी आरोपींना विदाउट वॉरंट अरेस्ट करू शकतात याच्याबाबत माहिती दिलेली. ज्या गुन्ह्याला त्याच्यामध्ये A to J पर्यंत क्लॉजेस दिलेत आणि त्याबरोबर सेक्शन 2, 3, 4, 5, 6, 7 असे नवीन क्लॉजेस दिलेले आहेत. पहिल्यांदा थोडंसं सेक्शनची ओळख करून घेऊया, कारण त्याच्या वेळेला लक्षात येणार नाही. बऱ्याच वेळेला 7 वर्षापर्यंत गुन्ह्याचं स्वरूप असणाऱ्या गुन्ह्यामध्ये आरोपी अटक करून आणले जातात आणि कोर्टापुढं 41चा कंप्लायन्स झालाय का नाही झाला, 35चा कंप्लायन्स झालाय का नाही झाला हे आपण बघतच नाही. आणि कॅज्युअली चेकलिस्टच्या नावाखाली एक लिस्ट बनवली जाते त्यांना का अरेस्ट केलेलं आणि ते जस्टिफाय केलेलं जातं. ती कायद्याची तरतूद नाही आहे ॲक्च्युली 35मध्ये जे आहे ना, तर 35मध्ये जे क्लॉजेस दिलेले आहेत त्याच्यामध्ये सबसेक्शन 1 खाली क्लॉज दिला आहे की पोलिसांना अशा गुन्ह्यामध्ये विदाउट वॉरंट अरेस्ट करता येतं. त्यातला पहिला क्लॉज असा आहे की जर पोलिसांच्या समोर गुन्हा झालेला असेल तर, त्यांच्या समोर झालेला असेल गुन्हा म्हणजे प्रत्यक्षरित्या पोलिसांच्या समोर गुन्हा झालाय तर त्यांना तिथं अटक करता येतं. दुसरा जो क्लॉज आहे जो आपल्याला प्रॅक्टिसमध्ये वारंवार आपण वापरला पाहिजे तो क्लॉज असा आहे की सेक्शन 35(1)चा B आहे. आपण त्या बीला नेहमी मिसरीड करतो. त्याचं कारण असं की बी मध्ये सब क्लॉजेस दिले, बीचा 1 आणि बीचा 2 आणि त्याचबरोबर बीच्या 2चे E क्लॉजेस पर्यंत हे सगळे ज्या वेळेला फुलफिल होतील त्याच वेळेला सेक्शन 35चा कंप्लायन्स झालेला आहे असं मानलं पाहिजे. बी म्हणजे काय सांगितलेलं आहे की इन्फॉर्मेशन मिळाली पाहिजे, त्याचबरोबर त्याला पुढचा ऑफेन्स करण्यासाठी रोखता आलं पाहिजे, तो पळून जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, त्याची इन्व्हेस्टिगेशनमध्ये गरज असली पाहिजे, त्याचबरोबर तो कोर्टात हजर नाही अशी भीती असली पाहिजे. ह्यातला एक ग्राउंड जरी पोलिसांनी लिहून आणलेला असला तरी कोर्ट कन्सिडर करतं की बीचा कंप्लायन्स झालेला. पण कायदा तसा नाहीये. कायदा असा आहे त्याच्या संदर्भातला की 41 मधला सगळेच्या सगळे बी मधले सगळे क्लॉजेस हे कंप्लीट झाले पाहिजेत. स्पिरिट समजून घ्या सेक्शनचं काय आहे. तो पळून जाण्याची शक्यता आहे, एक त्यांनी कॉग्निजेबल ऑफेन्स केलेला असला पाहिजे 7 वर्षापर्यंतच्या शिक्षेचा, तो इव्हिडन्स नष्ट करण्याची शक्यता आहे किंवा करतोय, इन्व्हेस्टिगेशनला त्याची गरज आहे, त्याचं अरेस्ट गरजेचं आहे आणि तो साक्षीदार फोडू शकतो. हे नुसतं म्हणून चालत नाही तर ह्याचा पुरावा दिला पाहिजे. म्हणजे तो पळून जाणार आहे हे पोलिसांनी सिद्ध केलं पाहिजे कोर्टापुढं, डॉक्युमेंटरी, आणि त्याचे डॉक्युमेंट दिले पाहिजे. आणि ज्यावेळेला हे सगळं क्लब होईल एकत्र तर आणि तरच बीचा सेक्शन 35(1) बीचा कंप्लायन्स झालाय असं आपण पकडलं पाहिजे. बाकीचे जे सेक्शन्स आहेत त्याच्यावरती मी फार भर देत नाही कारण ते आर्म्स ॲक्टचे आहेत.
आर्म फोर्सचे किंवा त्याच्यामध्ये 7 वर्षापेक्षा जास्त पनिशमेंट असेल तर विदाऊट वॉरंट अरेस्ट करायची पोलिसांना पॉवर आहे. इतकं क्लिअर आहे. म्हणजे 1चा बी हा रोजच्या प्रॅक्टिसमध्ये आपल्याला उपयोगात येतो. हे क्लिअर झालं. आता आपण बऱ्याच वेळेला म्हणतो 41A चा कंप्लायन्स नाही झाला साहेब. 41A चा कंप्लायन्स कधीच नसतो. कंप्लायन्स असतो तो 41चा आणि 41A जो आहे तो त्याचा प्रोव्हिजो आहे. जर पोलिसांना अरेस्ट करायचं नसेल तर पोलिसांनी आरोपींना 41A प्रमाणे नोटीस दिली पाहिजे. इथपर्यंत आपल्याला सगळ्यांना कायदा क्लिअर आहे. ह्यात मी नवीन काय सांगितलं नाही. त्याची पुढची गंमत अशी आहे की लॉ असं सांगतो की गुन्हा घडल्यापासून ते 14 दिवसाच्या आतमध्ये जो कोणी सस्पेक्ट आहे त्याला 41A ची नोटीस दिली पाहिजे पोलिसांनी आणि ती बंधनकारक आहे. आपल्याला हे बऱ्याच लोकांना माहीत नाहीये की त्यानंतर केवळ आणि केवळ सुपरिटेंडंट ऑफ पोलीस यांची परवानगी घेऊनच नोटीस देता येते. गुन्हा घडल्यापासून जर 14 दिवसाच्या आत नोटीस दिली नाही आरोपीला आणि जर सुपरिटेंडंट ऑफ पोलिसांची परवानगी घेऊन नोटीस दिली नाही तर त्याच्यामध्ये प्रिझम्पशन ड्रॉन केलं पाहिजे की आरोपीला अटक करण्याची पोलिसांना गरज नाहीये. म्हणजे अशी जर केस आपल्या पुढे आली कोर्टात एखादी गुन्हा घडल्यापासून 7 वर्षापेक्षा कमी शिक्षा असलेला गुन्हा असेल आणि कोर्टापुढे आणला आरोपीला पकडून तर आपण त्याच्यामध्ये हे आर्ग्यू केलं पाहिजे की कोर्टापुढे 41A च्या कंप्लायन्सनुसार पोलिसांना त्याला अटक करायची गरज नव्हती आणि म्हणून 14 दिवसानंतर अटक केलेला आहे विदाऊट परमिशन ऑफ सुपरिटेंडंट ऑफ पोलीस. अशा केसेसमध्ये ते अटक जी आहे ती अवैध अटक आहे म्हणून त्यांना सोडून द्यावं लागतं. हे कुठं लिहिलेलं आहे तर हे सेक्शन 35(6) मध्ये लिहिलेलं आहे. 35(6) मध्ये क्लिअर कट डायरेक्शन्स आहेत की जर 41 दिवसाची नोटीस दिली नाही तर आरोपीला सोडावं लागतं. त्यानंतर अजून एक गोष्ट आहे त्याच्यामध्ये अशी आहे की जे आपण बऱ्याच वेळेला मिस करतो की 41 ची नोटीस दिली म्हणजे पोलिसांना त्यांना अरेस्ट करता येत नाही असं नाहीये. मग आता समजा एखाद्याला 41 ची नोटीस दिली आणि तो कोर्टापुढे आला नाही, हजरच राहिला नाही, मग पोलिसांनी काय करायचं? त्याला अटक करता येईल का? किंवा मग पोलीस म्हणतात आम्ही नोटीस देऊन सुद्धा तो आला नाही म्हणून आम्ही त्याला पकडून आणलंय. बऱ्याच वेळेला कोर्टात जेएमएफसी कोर्टात असा प्रश्न निर्माण होतो, साहेब त्याला 41 ची अटकची नोटीस दिलेली आम्ही तरी सुद्धा तो कोऑपरेट करत नाही. तर लॉ त्याच्यामध्ये क्लिअर आहे. जोपर्यंत कॉम्पिटंट कोर्ट वॉरंट इश्यू करत नाही, समजून घ्या स्पिरिट काय त्याचं, की ज्या वेळेला 41 ची नोटीस दिली समजा एखाद्या आरोपीला आणि तो जर पोलिसांकडे गेला नाही तर पोलीस त्याला डायरेक्ट अरेस्ट करू शकत नाहीत. पोलिसांनी काय करायचं? कोर्टात यायचं. कोर्टात आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये कोर्टाकडून वॉरंट घ्यायचा आणि त्या वॉरंटच्या आधारेच त्याला पकडायचं. म्हणजे 41A ची नोटीस दिल्याच्या नंतर पोलिसांना डायरेक्ट आरोपीला अटक करण्याच्या पॉवर्स अजिबात नाही आहेत. हा एक त्याच्यामधला लॉ आहे. आता पुढे जर आपण बघितलं त्याच्यामध्ये तर एक केस घडलेली होती आमच्या बारामतीमध्ये. तारा थिएटरचे मालक आहेत दीपराज नावाचे. त्यांच्या थिएटरमधून वायफाय हा फ्री होता आणि तो वायफाय फ्री असल्यामुळं एका आरोपीने तो वायफाय वापरला. वायफाय वापरल्याच्या नंतर त्याच्यावरून 68 लाख रुपये त्यांनी चोरी केली. 68 लाख रुपये चोरी केल्यानंतर दिल्लीच्या सायबर सेलने, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ते पण सायबर सेलने याचा वायफाय तिथं वापरलेला आहे म्हणून ह्याला नोटीस पाठवली. नोटीस पाठवल्याच्या नंतर ती नोटीस ह्याला व्हॉट्सअपवरती पाठवली. नोटीस पाठवल्याच्या नंतर तो काय तिकडे गेला नाही, त्यांनी ती लाईटली घेतलं. त्यानंतर त्याला फोन करून सांगितला की तू ये म्हणून. अशा त्याला 3 नोटीस पाठवल्या. 3 नोटीस पाठवल्याच्या नंतर तरीही तो गेला नाही. गेला नसल्यामुळं पोलीस आले, त्याला पकडला आणि कोर्टापुढे हजर केला. आम्ही त्याच्यामध्ये तेच आर्ग्यू केलं की ऑफेन्स हा 3 वर्षापर्यंतच्या पनिशमेंटचा आहे आणि जोपर्यंत कॉम्पिटंट कोर्टाचा वॉरंट मिळत नाही तोपर्यंत त्याला अरेस्ट करता येत नाही. ही प्रोव्हिजन दाखवल्याच्या नंतर कोर्टाने त्याला सोडला, लगेच फोर्थविथ सोडून दिला. याचा फायदा आपल्याला कधीच घेता येत नाही. अजून काय असू शकतं ह्याच्यामध्ये 41 मध्ये? तर 41च्या लॉमध्ये ज्या वेळेला आपण अर्नेश कुमारचं जजमेंट वाचूया तर त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येईल की अर्नेश कुमारच्या जजमेंटच्या प्रमाणे अटकपूर्व जामीन अर्जामध्ये जर आरोपीचा ऑफेन्स रजिस्टर झाल्यापासून 14 दिवसापर्यंत जर आरोपीला नोटीस दिलं नाही तर आपण कोर्टाला असं म्हणू शकतो
की यांना आरोपीला अटक करण्याची गरज नाहीये आणि त्यामुळे यांनी 14 दिवसाच्या आत आरोपीला नोटीस कळवलं नाही, त्यानंतर मॅजिस्ट्रेटला कळवलं नाही आणि त्यामुळे याला अटकपूर्व अर्ज मंजूर झाला पाहिजे, असे देखील अरनेश कुमारमध्ये लिहिले. म्हणजे समजून घ्या तुम्ही, FIR दाखल झाल्याच्या पासून आरोपीला त्यांनी 41 दिवसाच्या आतमध्ये नोटीस दिलं पाहिजे, 14 दिवसाच्या आतमध्ये नोटीस दिलं पाहिजे आणि कॉम्पिटंट कोर्टाला देखील कळवलं पाहिजे की या आरोपीला आम्ही अटक करतोय किंवा नाहीये, हे देखील आपल्याला कुणाला माहित नाही. आणि असं जर कळवलेलं नसेल 14 दिवसाच्या आतमध्ये तर आरोपीला अटक करण्याची आवश्यकता नाहीये, असं त्याच्यामध्ये क्लिअर कट अरनेश कुमारच्या जजमेंटमध्ये लिहिलेलं आहे. ते देखील आपण मिस आउट करतो. त्यानंतर जर आपण बघितलं तर अरनेश कुमारच्या जजमेंटप्रमाणे का आलं असेल हे अरनेश कुमारचं जजमेंट? फ्लड ऑफ लिटिगेशन्स आले आणि 498 सारख्या केसेसमध्ये मॅजिस्ट्रेट अननेसेसरी डिटेन्शन करतायत, म्हणून हा कायदा ॲक्च्युली अस्तित्वात आला आणि त्या कायद्याचं स्पिरिट, व्याप्ती हळूहळू वाढत गेली आणि ते कुठपर्यंत आलं तर सत्येंद्र सिंग अंटिलेप्रमाणे आलं. 41च्या बाबतीमध्ये किंवा या अरिश कसं करायचं किंवा काय करायचं या बाबतीमध्ये हेमा मिश्राचं पहिलं जजमेंट आलं, त्यानंतर अरनेश कुमार आलं. अरनेश कुमारमधल्या ह्या दोन गोष्टी आपण मिस आउट करतो, त्या आपल्याला माहीत असल्या पाहिजेत. मग काय झालं की अरनेश कुमार हे फॉलो केलं जात नाही असं पकडलं. सुप्रीम कोर्टामध्ये भरपूर पिटिशन झाले. सुप्रीम कोर्टापुढे प्रश्न निर्माण झाला की गाईडलाईन्स देऊन सुद्धा आपल्या 41च्या किंवा कायदा असून सुद्धा फॉलो केले जात नाही. सत्येंद्र सिंग अंटिलेचं एक जजमेंट आलं. या जजमेंटमध्ये काय सांगितलं, अशा केसेसमध्ये कित्येक दिवस आरोपी आत आहेत आणि ते पटपट निकाल देत नाही, म्हणून सत्येंद्र सिंग अंटिलेमध्ये सुप्रीम कोर्टाने दोन महत्त्वाच्या गाईडलाईन्स दिल्या. एक अशा दिल्या की बेल ॲप्लिकेशन जे आहे ते 2 आठवड्याच्या आतमध्ये कुठल्याही मॅजिस्ट्रेट कोर्टात, सेशन्स कोर्टात किंवा हायकोर्टामध्ये डिस्पोज ऑफ करणं हे कोर्टावरती बंधनकारक आहे. दुसरी गाईडलाईन अशी दिली की अटकपूर्व जामीन अर्ज जर असेल तर तो अटकपूर्व जामीन अर्ज हा 6 वीकच्या आतमध्ये डिस्पोज ऑफ करणं हे कोर्टावरती बंधनकारक आहे. हे देखील आपण अंटिलेच्या जजमेंटमध्ये बऱ्याच वेळेला मिस आउट करतो. त्यानंतर अंटिलेच्या जजमेंटमध्ये अजून काय सांगितलं तर बेलचा नवीन कायदा केला पाहिजे असं सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन दिल्या आणि त्यामध्ये बेल बाबतीमध्ये हा 439, 37, 38च्या सोडून एक स्वतंत्र कायदा होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाने पुढं अंटिलेच्या जजमेंटमध्ये बरेच इश्यू डिसाईड केले. त्यातला एक इश्यू आपल्या बेलच्या संदर्भातला. सुप्रीम कोर्टाने वॉरंटच्या बाबतीमध्ये अंटिलेच्या जजमेंटमध्ये सुद्धा कुठला इलिगल डिटेन्शन पकडलं पाहिजे, कुठलं लिगल डिटेन्शन पकडलं पाहिजे याबाबत देखील उहापोह केली. ती अशी उहापोह केली की आरोपीच्या विरुद्ध चार्जशीट फाईल झालं समजा तर आपले मॅजिस्ट्रेट कोर्ट काय करतात, पहिल्याच तारखेला आलाय का बघतात आणि वॉरंट इश्यू करतात. ती प्रोसिजर चुकीची आहे असं त्या निकालामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. मग कोर्टाने काय करायला पाहिजे तर इंद्रमोहन गोस्वामी नावाचं 2007चं एक जजमेंट आहे, त्या जजमेंटच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाने उहापोह केली. प्रथम आरोपीला समन्स इश्यू केला पाहिजे, तो समन्स बजावला पाहिजे, बजावल्याच्या नंतर तो कोर्टात नाही आला तर त्याला बेलेबल वॉरंट इश्यू केला पाहिजे, बेलेबल वॉरंट इश्यू केल्याच्या नंतर तो नाही आला तर नॉन बेलेबल वॉरंट इश्यू केला पाहिजे. ही प्रोसिजर सरास मॅजिस्ट्रेट कोर्टाने आणि जिल्हा न्यायालयातील कोर्टाने पाळाव्यात अशा गाईडलाईन सत्येंद्र कुमार अंटिलेमध्ये आपल्याला दिलेल्या आहेत. सत्येंद्र कुमार अंटिलेमध्ये अजून काय सांगितलंय तर सत्येंद्र कुमार अंटिलेमध्ये अजून असं सांगितलंय की समजा काही लोकांकडे बेल नसेल, बऱ्याच वेळेला असं होतं की बेलेबल ऑफेन्सेस असतात किंवा 7 वर्षापर्यंत शिक्षा असलेल्या गुन्ह्यामध्ये आरोपींना अटक करून आणलं जातं, पण त्यांना जामीन दिला जात नाही, ते तसेच राहतात. 1978चं एक जजमेंट सुप्रीम कोर्ट त्याच्यातलं येतं, हुसेनरा खार्तून नावाचं. आणि हुसेनरा खार्तूनच्या जजमेंटमध्ये त्यावेळेला काय झालं होतं तर सुप्रीम कोर्टामध्ये कितीतरी लिटिगेशन्स आले होते आणि हे लिटिगेशन कशा संदर्भात होते तर अटक असलेल्या किंवा अंडर ट्रायल प्रिझनरच्या संदर्भातले होते. काही ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या असं निदर्शनास आलं की गुन्ह्याला शिक्षा 3 वर्षे पण 3.5 वर्ष झाला आरोपी आतमध्ये, कारण ट्रायल चालली नाही. अशा देखील गोष्टी झाल्या आणि म्हणून मग सुप्रीम कोर्टाने त्यावेळेला सांगितलं की एखादा आरोपी असेल आणि त्याच्याकडे बेल नसेल तर कोर्टाने 1 महिन्याचं वाट बघावं. 1 महिन्याचं वाट बघितल्यानंतर कोर्टाला स्वतःला ड्युटी कास्ट केली की तुम्ही त्याला बोलवा, त्याला सांगा की मी तुला
वैयक्तिक जामिनावरती PR बॉन्डवरती सोडतो, तू ठराविक काळामध्ये आम्हाला जामीन दे आणि तो अटी कंप्लायन्स करून घे. ज्या ज्या गुन्ह्यामध्ये कमी शिक्षा असेल आणि अशा गुन्ह्यामध्ये जर आरोपी आतमध्ये असतील तर मॅजिस्ट्रेट कोर्टाची स्वतःची जबाबदारी आहे की त्यांनी त्या आरोपीला बोलवायचं आणि त्याला सांगायचं तुला मी वैयक्तिक जात मुचलक्यावरती सोडतो, तू त्यानंतर बेल दे. ही देखील गोष्ट आपल्याला प्रॅक्टिस करताना अजिबात माहीत नाही. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाने सत्येंद्र सिंग अंटिलेमध्ये असं देखील सांगितलंय की एखाद्या ऑफेन्सची ट्रायल जर सुरू झाली समजा आणि फर्स्ट विटनेस चालू झाला आणि फर्स्ट विटनेस चालू केला त्यांनी आणि समन्स काढले, त्यापासून जर 60 दिवसाच्या आतमध्ये जर ट्रायल कमेन्स नाही झाली तर त्याला इलिगल डिटेन्शन म्हणून त्याला जामीन द्या. हे देखील आपण मिस आउट करतो. सुप्रीम कोर्टाचं वर्डिंग काय 1978ला? ते म्हणतात ही डज नॉट स्टे इन अ जेल बिकॉज ऑफ ही इज गिल्टी. ते म्हणतात ही डज नॉट स्टे इन अ जेल बिकॉज ऑफ सेंटेन्स हॅज बीन पास. ही डज नॉट स्टे इन अ जेल बिकॉज ऑफ more likely to feel before the trial. He is in a jail because of he is poor. गरीबाला आतमध्ये ठेवू नका म्हणतात 1978च्या काळामध्ये. त्याच्याकडे पैसे असतील, बेल असेल नसेल तरी सुद्धा त्याला सोडून द्या. दुसरं असं सत्येंद्र सिंग अंटिलेमध्ये बऱ्याच वेळेला मॅजिस्ट्रेट कोर्ट काय करतं की ट्रायबल बाय सेशन्स कोर्ट जामीन जर असतील, ऑफेन्सेस असतील तर अशा केसेसमध्ये किती पनिशमेंट असली तर युज्युअल कोर्समध्ये मॅजिस्ट्रेटनी आरोपींना जामीन द्यावाच अशा डायरेक्शन सत्येंद्र सिंग अंटिलेमध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर 41 ओहापो करत असताना सुप्रीम कोर्ट असं लिहितं की आर्टिकल 21 हे 439, 437 आणि 38चं पार्ट अँड पार्सल आहे आणि त्यामुळं अशा वेळेला ज्या वेळेला आपल्याला दिसत असेल की खूप वर्ष झालं आरोपी आतमध्ये तर अशा आरोपींना बेलवरती सोडलं पाहिजे. त्याचबरोबर त्यांनी ऑफेन्सच्या कॅटेगरी केल्यात. कॅटेगरी ए अशी केलेली, बऱ्याच वेळेला 41च्या कंप्लायन्स नंतर चार्जशीट फाईल होतं आणि आपल्याला भीती वाटते आरोपीला आतमध्ये घेतील का काय, हजर कसं व्हायचं, बऱ्याच वकिलांच्या मनामध्ये शंका निर्माण होती. तर त्यांनी कॅटेगरी केल्यात. त्यांनी त्याच्यामध्ये कॅटेगरी अशा केल्यात की ज्या ऑफेन्सेसला 7 वर्षापेक्षा कमी शिक्षा आहे अशा ऑफेन्सेसला कोर्टापुढं डायरेक्ट हजर होऊन त्यांनी जामीन हा स्वीकारलाच पाहिजे अशी पोझिशन ठेवलेली आहे. त्यानंतर बी कॅटेगरी केली. बी कॅटेगरी अशी केलेली की अशा ऑफेन्सेस आहेत जिथं ट्रायबल बाय सेशन्स कोर्ट आहेत किंवा मॅजिस्ट्रेट कोर्ट आहेत, अशा ऑफेन्सेसमध्ये आरोपी हजर झाले समजा, जसं ॲट्रॉसिटी आहे, एक सिम्प्लिसिटर ॲट्रॉसिटी, काही ऑफेन्सेस 406चा असेल तर अशा केसमध्ये त्याला सोडलंच पाहिजे चार्जशीट आल्यानंतर, डायरेक्ट अटक न करता जर चार्जशीट फाईल केला असेल. ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये बऱ्याच वेळेला आपण बघतो की 41ची नोटीस दिलेली असते आणि नोटीस दिल्याच्या नंतर आरोपीला कोर्टात हजर राहायला सांगितलं असतं आणि आपल्यापुढे प्रश्न निर्माण होतो की अशा आरोपीला आता सोडेल का सेशन्स कोर्ट? तर अंटिलेच्या जजमेंटमध्ये असं सांगितलेलं आहे की बी कॅटेगरीचा ऑफेन्स आहे, अशा आरोपीला सोडलं पाहिजे, फक्त सरकारी वकिलांचं म्हणणं घ्या, इतकाच विषय. थर्ड कॅटेगरी काय केली तर सी कॅटेगरी केली. ही कॅटेगरी काय केली की ज्या वेळेला आरोपी चार्जशीट बरोबर हजर केला जातो, हे आपल्याकडे कधीच कुणाला वापरता येत नाही. त्याचं कारण असं आहे की तो ऑफेन्स जो आहे तो ईडीच्या स्वरूपातला आहे, PMPLच्या स्वरूपाचा आहे. हे लोक कधीच अटक करत नाहीत. मग हे लोक काय करतात, आरोपीचं इन्व्हेस्टिगेशन करतात आणि चार्जशीट बरोबर त्याला कोर्टात हजर करतात आणि मग मात्र कोर्टाला डिस्क्रिशनरी पॉवर दिली अशा ऑफेन्सेसमध्ये की तिथं तुम्ही सोडायचं किंवा नाही सोडायचं. त्यामुळे आपण बघितलं असेल 99.9% ईडीच्या मॅटरमध्ये, PMPLमध्ये अरेस्ट हे आफ्टर चार्जशीट होतं, कारण इन्व्हेस्टिगेशन कंप्लीट झालेलं असतं, चार्जशीट फाईल करतात, त्याबरोबर आरोपला. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने अजून एक कॅटेगरी केली, डी कॅटेगरी, इकॉनॉमिकल ऑफेन्सेसची. इकॉनॉमिकल ऑफेन्सेसमध्ये काय करायचं ह्याच्याबद्दलच्या गाईडलाईन त्यांनी दिलेल्या आहेत सत्येंद्र सिंग अंटिलेमध्ये. आणि त्याच वेळेला ते असं म्हणतात की कुठलेच हर्डल नाही आहेत कोर्टाला बेल ॲप्लिकेशन डिसाईड करायला आणि बेल ॲप्लिकेशन द्यायला, कॅटेगरी करू नका म्हणतात ऑफेन्सच्या. आणि अशा वेळेला तुम्ही 41चा कंप्लायन्स हा क्लिअर कट पकडत जावा आणि बघितला पाहिजे. हे झालं 41च्या संदर्भातला आपलं डिटेन्शनच्या बाबतीतला. आपण इथं वाइंड अप करू. त्यानंतर दुसरा एक ऑब्जेक्ट आहे इलिगल डिटेन्शन आणि बेलचा. तो असा आहे की समजा आरोपीला अटक पकडलं आणि अटक पकडल्याच्या नंतर आज सकाळी 1 वाजता अटक पकडलं आणि दुसऱ्या दिवशी त्याला कोर्टामध्ये 24 तासापेक्षा जास्त वेळ न आणता 25व्या तासाला आणलं तर त्याचा इम्पॅक्ट काय होतो.
तर आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये सुभाष शर्माचा एक न्यायनिवाडा सुप्रीम कोर्टाचा आहे. सुप्रीम कोर्ट त्याच्यामध्ये असं लिहितं की जिथं कुठं तुम्हाला फंडामेंटल राईटचं व्हायलेशन झालेलं दिसेल तिथं आरोपीला पटकन सोडलं पाहिजे. कसल्याही ग्राउंडवरती 24 तासाच्या वरती आरोपीला हजर करणं हे आर्टिकल 22 मध्ये बंधनकारक आहे. आणि 22चा कम्प्लायन्स नसेल जर झाला आर्टिकल 22चा तर आरोपीला फोर्थविथ सोडणं गरजेचं आहे. त्या जजमेंटमध्ये असं झालं होतं की आरोपीला अटक केला एअरपोर्टवरून अटक केला, पोलीस स्टेशनला आणला, पोलीस स्टेशनला आणल्यानंतर तिथं ठेवला, ट्रॅव्हलिंगचा पिरियड गेला, त्यानंतर त्याला मेडिकलला नेला, मेडिकलला नेल्याच्या नंतर मेडिकलला नेऊन त्याला अटक दाखवली आणि अटक दाखवल्याच्या नंतर तो अटकेचा 1 वाजता समजा अटक केलेली ताब्यात घेतला असेल आणि संध्याकाळी 6 वाजता अटक दाखवली आणि दुसऱ्या दिवशी 3 वाजता कोर्टात हजर केला. सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की ज्या वेळेला त्याला तुम्ही ताब्यात घेतलाय त्याच वेळेला त्याला अटक झालेली असं कायद्याने प्रिझम्पशन काढा आणि 24 तासाच्या वर त्याला कोर्टात हजर केला नाही म्हणून ते डिटेन्शन इल्लीगल ठरवा आणि त्याला सोडलं पाहिजे. कायद्याच्या पुढं बऱ्याच वेळेला सुप्रीम कोर्टामध्ये ओहापोह करत असताना की देशात कोण मोठं, राष्ट्रपती मोठे आहेत, पंतप्रधान मोठा आहे, सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस मोठे आहेत का ज्याच्यातलं नागरिक मोठे, कोण मोठे, अशी ज्या वेळेला ओहापोह बऱ्याच वेळेला होत असते त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने आणि या देशामध्ये आपल्या कॉन्स्टिट्यूशन हे सगळ्यात मोठे असं पकडले. आणि म्हणून एवढ्या टेक्निकल ग्राउंडवरती आरोपींना का सोडताय असा प्रश्न कुणीही सुप्रीम कोर्टाला किंवा या देशामध्ये विचारू शकत नाही. कारण ते असं म्हणतात की कुठलंही कृत्य कॉन्स्टिट्यूशनच्या विरोधात झालं तर लगेच तो ब्रिज पकडावा आणि आरोपीला किंवा संबंधित लोकांना त्याचा फायदा दिला पाहिजे. म्हणून सुभाष शर्माचं जजमेंट आलं. एक जजमेंट याच्यामध्ये अजून नवीनच आलं किंवा लेटेस्ट होतं, नाझिरकर नावाचं जजमेंट. बारामतीमध्ये एक नाझिरकर नावाचे एक ग्रस्त होते, त्यांना असंच पकडून नेलं होतं लॉंग बॅक ॲगो 3 वर्षापूर्वी मोठ्या एका ऑफेन्सेसमध्ये फ्रॉडमध्ये. गव्हर्नमेंट IAS लेवलचा अधिकारी होता तो. त्यावेळेला देखील हा इश्यू निघाला होता की टाइम कुठून काउंट करायचा, इलिगल डिटेन्शनसाठी टाइम कुठून काउंट करायचा. त्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्ट असं लिहितं की तुम्हाला कुठलाच टाइम एक्सक्लूड करता येत नाही. म्हणजे 1 वाजता जर त्याला ताब्यात घेतला, दुसऱ्या दिवशी 2 वाजेपर्यंत कोर्टात नाही हजर केला तर ते डिटेन्शन इलिगलच पकडा म्हणतात. फक्त टाइम कुठला करटेल करता येईल ते म्हणतात तर पोलीस स्टेशन पासून कोर्टाचा जायचा टाइम फक्त बस. ते असं का केलंय याचं उत्तर मला पण त्या जजमेंटमध्ये वाचून समजलं नाही. पण तेवढा एकच स्कोप दिलाय पोलिसांना त्यांनी. ते म्हटले मेडिकलचा टाइम करटेल करा, ते म्हणतात नाही, दॅट इज अन ऑफिशियल वर्क, ते नाही करणार आम्ही. मग ज्या वेळेला त्याला जेलमधून ताब्यात घेतला आणि तिथून कोर्टापर्यंत आणेपर्यंत एवढाच टाइम एक्सक्लूड करा, ह्याच्या व्यतिरिक्त टाइम एक्सक्लूड करता येणार नाही. तर तिथं एक इलिगल डिटेन्शनचं आपण ग्राउंड म्हणून वापरू शकतो ज्या कुणाला आरोपीला. आता हे कसं आणायचं तर आमच्याकडे एक केस झालेली होती. आरोपीला घरी गेले, घरी गेल्याच्या नंतर त्याला ताब्यात घेतला. सुदैवाने त्याच्या घरामध्ये कॅमेरे होते, CCTV फुटेज होते आणि त्याला ताब्यात घेतलेल्याचं आम्हाला टायमिंग कळला. त्याला बोलवलं, त्याला सगळं वाचून दाखवलं आणि वाचून दाखवल्याच्या नंतर त्याला बसवलं, त्याचं स्टेटमेंट नोंदलं, त्याला रिस्ट्रिक्ट केलं हालचाली, पोलीस स्टेशनला नेला, तिथं पोलीस स्टेशनला बसवला, तिथून उचलला आणि दुसऱ्या पोलीस स्टेशनला नेला जिथं ज्युरिडिक्शन आहे तिथं तिथं हजर केला. आणि या सगळ्याच्या काळामध्ये पोलिसांनी त्याला अरेस्ट कधी दाखवली तर त्याच्यानंतर दाखवली, मेडिकल केल्याच्या नंतर. आम्ही फक्त CCTV दाखवले कोर्टाला. हे CCTV, हे जजमेंट सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आरोपीला सोडायला लागलं. वकिलांनी थोडंसं जर सावध असेल आपण तर आपल्याला अशा गोष्टींचा बराचसा फायदा घेता येतो. फक्त तो प्रॉपर इन्स्ट्रक्शन आपल्याला मिळल्या पाहिजेत आरोपीकडून आणि तसा थोडासा पुरावा असला पाहिजे. अशी जे येस प्लीज. एक केस आहे 2023 30 मार्च 2023 307 आणि 354 असे त्यातले कलम आहेत. तर ती त्याच्यानंतर आरोपीला अटक केली, 15 दिवस PC वगैरे लावली त्यांना, त्याच्यानंतर त्यांना जामिनावर सोडण्यात आलं. पण ह्या 2023 ते 2024 मधला जो पिरियड गेला तर चार्जशीट त्यांनी जे दाखल केलं ना 22 नोव्हेंबर 2024 चा त्यांनी चार्जशीट दाखल केलं पोलिसांनी. तर हा मधला जो टाइम पिरियड गेला तर मग ह्याच्यावर ते इलिगल आहे म्हणजे काय, म्हणजे त्याला जबाबदार कोण?
ते आताच आहेत का अजून? नाही नाही, ते बाहेर सुटले जामिनावर. पण जो चार्जशीट 6 महिन्याच्या आतमध्ये तुम्ही करायला पाहिजे ना, तो मधला चार्जशीट पुढच्या उशिरा केलं तर याला जबाबदार कोण? हा, आता कसं आहे की त्याच्यामध्ये एक तर कायद्यामध्ये तरतूद अशी की 167चा कंप्लायन्स असतो. तो 167 असं सांगतो की अशा वेळेला जर समजा आरोपी आत असेल, तुमच्या केस सारखी जर केस झाली, मर्डर झाला, आरोपीला ताब्यात घेतला आणि 3 महिने फक्त लिमिटेशन आहे, 3 महिन्याच्या पुढे जर चार्जशीट गेलं तर त्याला जामीन देणं बंधनकारक आहे. इतका त्याच्यामध्ये स्लोप ठेवला. पण आरोपी जर बाहेर असेल तर प्रश्नाच्या कारणावरून किंवा लॉ अँड ज्युडिशरीच्या कारणावरून ते उशिरा चार्जशीट दाखल झालं म्हणून ते इलिगल होत नाही. त्याला 468 एक कलम आहे CRPC मध्ये. जर ऑफेन्स घडल्यापासून 3 वर्षाच्या आत जर चार्जशीट नाही फाईल झालं तर त्या कॉग्निझन्स कोर्टाला घेता येत नाही. ऑफेन्स दाखल झाल्यापासून ज्या गुन्ह्याला 7 वर्षापर्यंत पनिशमेंट आहे, अशा गुन्ह्यामध्ये जर 7 वर्षापर्यंत चार्जशीट नाही फाईल झालं तर त्याचा कॉग्निझन्स घेता येत नाही कोर्टाला. आणि जर लाईफ इम्प्रिजमेंट असेल तर लाईफपर्यंत कधीचे चार्जशीट फाईल करू शकेल. मला वाटते तुम्हाला उत्तर मिळालं तुमचं. म्हणजे अशा गुन्ह्यामध्ये जर तुमचा आरोपी असेल की जे अटक झाल्यापासून 3 वर्षात जर चार्जशीट नाही फाईल झालं, गुन्हा रजिस्टर झाल्यापासून, तर त्याच्यामध्ये कॉग्निझन्स घेता येत नाही. आता इथंपर्यंत आलो. आता पुढं आपण इलिगल डिटेन्शनच्या बाबतीमध्ये अजून एक कायदा किंवा कायद्याची ओळख बऱ्याच वेळेला होत असते. ते अशी की आर्टिकल 47, आर्टिकल 22(1) आणि 22(5) कंप्लायन्स झालाय का नाही झालाय हे पण आपण बऱ्याच वेळेला कोर्टामध्ये ऐकत असतो की इलिगल डिटेन्शन, ग्राउंड्स ऑफ अरेस्ट दिलेलं नाही वगैरे वगैरे. तर त्याच्या संदर्भामधलं थोडंसं मी ब्रीफिंग करतो तुम्हाला. एक सांगितलं 41चं म्हणजे 35चं, दुसरं सांगितलं 24 तासाच्या पुढं काय होतं काय नाही होत त्याच्याबाबतलं थोडंसं इंट्रोडक्टरी सांगितलं. आता आपला प्रश्न असा आहे की ग्राउंड्स ऑफ अरेस्ट काय, हा ग्राउंड्स ऑफ अरेस्ट प्रकार आहे हे तर कोणाला माहीत पण नव्हतं. साल 2022 साली प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट अमेंडमेंट झाली आणि प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्टमध्ये सेक्शन कलम 19 आणला गेला. कलम 19 प्रमाणे काय केलं तर कलम 19 प्रमाणे आरोपीला अटक करत असताना त्याला ग्राउंड्स ऑफ अरेस्ट द्या असं सांगितलं गेलं. आता ह्याचं बॅकग्राऊंड लक्षात घ्या. मगाशी सांगितल्याप्रमाणे की समजा जर प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग असेल किंवा ईडीचे काय अजून इकॉनॉमिकल ऑफेन्सेस असतील किंवा देशामध्ये अजून सायबर क्राईम असतील किंवा CIDचे क्राईम असतील किंवा CBIचे क्राईम असतील, तर या क्राईममध्ये जनरली काय करतात ते इन्व्हेस्टिगेशन कंप्लीट करतात, चार्जशीट बनवतात आणि त्याच्याबरोबर आरोपीला हजर करतात. अशा वेळेला त्यांना कायद्यामध्ये अटक करावीच असं कुठं पाळलं जात नाही तिकडं त्यांच्याकडं. मग त्यावेळेला सेक्शन कलम 19 प्रमाणे त्याला जर अरेस्ट करून चार्जशीट बरोबर जर दाखल करायचं असेल तर त्याला ग्राउंड्स ऑफ अरेस्ट हे रिटर्न दिले पाहिजेत. अशा त्या कायद्यामध्ये तरतुदीत. आपल्या CRPC मध्ये त्या तरतुदी नाहीये, पण त्या कायद्यामध्ये. असाच एक केस प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंगचा 2023 मध्ये घडला पंकज बन्सल प्रमाणे. आणि ह्या पंकज बन्सलला ग्राउंड्स ऑफ अरेस्ट रिटर्न मध्ये दिले गेले नव्हते. त्याला प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्टच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली होती. कोर्टापुढे आल्याच्या नंतर ते प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्टची ओहापोह सुरू झाली. मग सुप्रीम कोर्ट पाठीमागे गेलं. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग 2022ला आला, पण तो लगेचच चॅलेंज झाला. महाराष्ट्रातल्याच एका माणसाने, चौधरी नावाच्या, तो प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट चॅलेंज केला गेला होता. फुल बेंचच्या जजमेंट पुढं ग्राउंड्स ऑफ अरेस्ट देणं बंधनकारक आहे किंवा नाही याची ओहापोह झाली आणि सुप्रीम कोर्टाच्या फुल बेंच म्हणजे 3 बेंचच्या जजमेंटने असं लिहिलं की ग्राउंड्स ऑफ अरेस्ट देणं बंधनकारक आहे. पण त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने कुठंच लिहिलं नाही की ग्राउंड्स ऑफ अरेस्ट रिटर्न दिले पाहिजेत किंवा नाही दिले पाहिजेत. ते जजमेंट इंटॅक्ट राहिलं. पण पंकज बन्सलच्या वेळेला याची ओहापोह पुन्हा एकदा झाली की ग्राउंड्स ऑफ अरेस्ट रिटर्न दिले पाहिजेत किंवा नाही दिले पाहिजेत. सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये लिहिलं ग्राउंड्स ऑफ अरेस्ट जे आहेत ते रिटर्न दिले पाहिजेत. आणि मग ग्राउंड्स ऑफ अरेस्ट रिटर्न नाही दिले म्हणून त्याला फोर्थविथ सोडण्याची ऑर्डर केली. कारण ग्राउंड्स ऑफ अरेस्ट न लिहिणं हे आर्टिकल 22च्या अंडर खाली येतं आणि 22चा कंप्लायन्स नाही. म्हणून मगाशी सांगितल्याप्रमाणे काही झालं कॉन्स्टिट्यूशनच्या विरोधात तरी सुद्धा आरोपीला पटकन सोडावं. आता हे पंकज बन्सलचं जजमेंट आल्याच्या नंतर हे जजमेंट फक्त आणि फक्त प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग वरती डिसाइडेड होतं आणि सेक्शन 19च्या प्रमाणे त्याचा ओहापोह झाला होता. त्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये अजून एक जजमेंट आलं, अरोरा नावाचं जजमेंट आलं. या अरोराच्या जजमेंटमध्ये काय झालं तर पंकज बन्सलच्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने ग्राउंड्स ऑफ अरेस्ट हे रिटर्नच दिले पाहिजेत हे सांगितलं होतं. पण अरोराच्या जजमेंटमध्ये असं झालं की ते कधी द्यायचे रिटर्न हे कुठंच समजलं नाही. आणि म्हणून मग
अरोराच्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की ग्राउंड्स ऑफ अरेस्ट ॲज अर्ली ॲज पॉसिबल द्या. मग परत प्रश्न निर्माण झाला की हे रिमांडच्या आधी द्यायचे, रिमांडच्या वेळेला द्यायचे, रिमांड नंतर द्यायचे का चार्जशीट नंतर द्यायचे. बघा कायद्याचा वावपो कसा होत गेला. ग्राउंड्स ऑफ अरेस्ट देणं पहिल्यांदा सांगितलं चौधरीच्या जजमेंटमध्ये देणं पाहिजे, त्यानंतर पंकजमध्ये सांगितलं की ते रिटर्न दिले पाहिजेत, त्यानंतर अरोरामध्ये सांगितलं ते कधी द्यायचे, फोर्थवीत द्या, म्हणजे ॲज अर्ली ॲज पॉसिबल द्या. मग त्या अरोराच्या जजमेंटमध्ये सांगितलं की अटक केल्यापासून 24 तासात देखील देऊ शकता. किती तासात? 24 तासात देखील देऊ शकता. पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाने ते डिसाईड झाल्याच्या नंतर परत एक प्रबीर पुरकायस्थाचा एक आरोपी असाच अटक केला गेला आणि त्याच्यामध्ये परत हाच विषय निघाला की आता कन्फ्लिक्टिंग जजमेंट आल्यात. सुप्रीम कोर्टाचं जे जजमेंट होतं 3 बेंचचं चौधरीचं, ते 3 बेंचचं जजमेंट असं सांगतं की त्याला फक्त ग्राउंड्स ऑफ अरेस्ट द्या, रिटर्न म्हणत नाही कुठं. पंकजमध्ये म्हणतात रिटर्न द्या, अरोरामध्ये म्हणतात 24 तासात द्या. आणि म्हणून मग प्रबीर पुरकायस्थाच्या पुढं ज्यावेळेला निकाल आला त्यावेळेला किंवा ज्यावेळेला ती केस आली त्यावेळेला सुप्रीम कोर्टापुढं अजून काय प्रश्न निर्माण झाले की द्यायचं कधी, ते तर म्हणतात 24 तासात द्या. आणि मग ह्या कायस्थला ज्या वेळेला पिटिशन फाईल केलं कायस्थनी, गंमत अशी होती की पंकज बन्सलचं जजमेंट जे आहे सुप्रीम कोर्टाने डिसाईड केलं 3 तारखेला पंकजचं जजमेंट डिसाईड केलं आणि 4 तारखेला सकाळी याला अटक केली होती प्रबीरला. आता सिनेरिओ कसा आहे बघा. 3 तारखेला सुप्रीम कोर्टाने सांगितलं की ग्राउंड्स ऑफ अरेस्ट हे रिटर्न दिले पाहिजेत, ओरल डिरेक्शन दिलाय. 4 तारखेला ते जजमेंट अपलोड झालं साईडवरती दुपारी 12 वाजता. पण प्रबीर पुरकायस्थला 4 तारखेला सकाळी 6 वाजता कोर्टापुढे हजर केला होता. 7 वाजता त्याचं रिमांड झालं होतं. मग आता ते जजमेंट ह्याला ॲप्लिकेबल आहे का? कारण अगोदरचा तर लॉ असा आहे ओरल चालतंय. ह्याला तर 3 तारखेला ओरल जजमेंट सुप्रीम कोर्टाने दिलं, 4 तारखेला ह्याला सकाळी 6 वाजता अटक केलेली, 7 वाजता त्याचं रिमांड झालंय आणि सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवरती जजमेंट आलं 12 वाजता. तर सुप्रीम कोर्ट असं लिहितं की ते जे जजमेंट आहे पंकजचं त्याला प्रॉस्पेक्टिव्ह इफेक्ट आहे. प्रॉस्पेक्टिव्ह म्हणजे कसा, तर 3 तारखेला प्रोनाऊन्स झालं की तिथून पुढं तो लॉ ऑफ लँड झाला आणि म्हणून 4 तारखेच्या सकाळी 6च्या ह्याला सुद्धा ते जजमेंट ॲप्लिकेबल आहे आणि ते आर्टिकल 141 खाली बंधनकारक आहे. इतकंच झालं का, तर नाही. गंमत अशी झाली की प्रबीरचं जजमेंट ज्या वेळेला सुप्रीम कोर्टाला द्यायचंय त्यावेळेला या प्रबीरला अटक तर झाली होती, रिमांड पण जस्टिफाय झालं होतं, इन्व्हेस्टिगेशन कंप्लीट झालं आणि चार्जशीट फाईल झालं. मग आता ह्या स्टेजला इलिगल डिटेन्शनवरती त्याला सोडता येईल का एवढ्या मोठ्या ऑफेन्सेसमध्ये? मग सुप्रीम कोर्ट परत एकदा म्हणतं सगळ्यात मोठं कोण आहे तर कॉन्स्टिट्यूशन आहे देशाचं आणि त्यामुळं कधी होऊ द्या व्हायलेशन, एनी पॉइंट ऑफ टाइम वापरता येतं. मग लॉ असा लेट डाऊन केला की कधीही काही झालं समजा देशामध्ये आणि आर्टिकल 22 असेल 21 असेल याचं व्हायलेशन असेल तरी देखील आफ्टर चार्जशीट देखील आफ्टर कॉग्निझन्स देखील त्याच्यामध्ये आरोपीला मुक्त करणं हे कायद्याला अभिप्रेत आहे. आणि म्हणून मग आफ्टर रिमांड देखील तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या एक 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 हळूहळू ते त्याच्यामध्ये मिळत चालल्यात. म्हणजे समजा जर 5 वर्षापूर्वी मर्डरमध्ये एखाद्याला पकडलेला असेल तर 5 वर्षापूर्वी केव्हापासून, फक्त जोपर्यंत पंकजचं जजमेंट येत नाही, पंकजच्या जजमेंटपासून पुढं कधी आरोपीला पकडलेला असेल त्याचं चार्जशीट फाईल झालं आणि ट्रायल जरी चालू झाली आणि वकिलाला वाटलं की अरे ह्याला इलिगली अरेस्ट केलं तरी सुद्धा त्याला जामीनवरती फोर्सफीस सोडणं हे कायद्याला अभिप्रेत आहे. पुन्हा काय झालं त्याच्यामध्ये, पुन्हा अजून एक वाहवा व्हायला लागली की इलिगल डिटेन्शन हे तर आम्हाला आर्टिकल 226 किंवा 32 खाली मागता येतं. मग ते इथं मागता येईल का? रिमांडच्या वेळेला ठीक आहे, रिमांड इलिगल आहे आम्ही ठरवू शकतो. मग रिव्हिजन करायचं का? मग करायचं काय? तर सुप्रीम कोर्ट असं म्हणतं शर्माच्या जजमेंटमध्ये की जो कोणी बेलला बसलेला असेल न्यायाधीश, त्या बेलच्या न्यायाधीशांनी इलिगल डिटेन्शन जर मिळत असेल तर बेलच्या माध्यमातून ती रेमेडी देऊ शकतो आपण आरोपीला. त्यासाठी हेबियस कॉर्पस करायची पण गरज नाही, त्यासाठी 32 वापरायची गरज नाही, त्यासाठी 226 वापरायची गरज नाही, रिव्हिजनची पण गरज नाही. जो कोणी जामिनाला बसलाय त्यांनी त्याला मिळालं की व्हायलेशन झालेले इलिगल डिटेन्शन आहे असं ज्या क्षणी त्याला वाटेल
त्यावेळेला जामिनाचे बेनिफिट त्याच्यामध्ये आरोपीला दिले पाहिजेत. हे याच्यानंतर परत आता इथपर्यंत ही गंमत थांबली का? तर नाही थांबली. आता ग्राउंड्स ऑफ अरेस्ट म्हणजे काय? ठीक आहे, तुम्ही म्हणताय ग्राउंड्स ऑफ अरेस्ट आहे, मग रिझन ऑफ अरेस्ट आणि ग्राउंड्स ऑफ अरेस्ट काय आहेत? रिझन ऑफ अरेस्ट आणि ग्राउंड्स ऑफ अरेस्ट ह्याच्यामध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टाला लिहावं लागलं. रिझन ऑफ अरेस्ट म्हणजे काय? तुला आम्ही का ताब्यात घेतोय? का ताब्यात घेतोय? तर तू मर्डर केलाय. का ताब्यात घेतोय? तर तुझ्या विरुद्ध पुरावा आलाय. का ताब्यात घेतोय? तर तुझ्या विरुद्ध अमका अमका झालंय. म्हणजे प्रेझेंट जे असतील ते रिझन ऑफ ग्राउंड्स ऑफ अरेस्ट असतील. तुझ्या विरुद्ध तुला ताब्यात घ्यायची हे कारण आहेत, म्हणजे जे प्रेझेंट आहेत त्याला ग्राउंड्स ऑफ अरेस्ट. आणि रिझन ऑफ अरेस्ट म्हणजे काय? तर जे इन फ्युचर आहेत, म्हणजे तू गुन्हा केलाय 302चा, एवढं देखील पुरेसं आहे ग्राउंड्स ऑफ अरेस्ट म्हणून ग्राउंड्स ऑफ अरेस्ट पकडायला. एक ओळ फक्त, तू अमका अमका 302चा गुन्हा केलाय, तुझ्या विरुद्ध पुरावा आहे. मग रिझन ऑफ अरेस्ट म्हणजे काय? तुझ्याकडून रिकव्हरी करायची, रिझन आहे. तुझ्याकडून कपडे जप्त करायचे, रिझन आहे. तुझ्याकडून अमका अमका तपास करायचा आहे, याला रिझन ऑफ अरेस्ट म्हणतात. मग ते डिस्टिंग्विश केलं सुप्रीम कोर्टाने. आणि म्हणून तुम्ही रिमांड रिपोर्ट वाचत असताना दोन गोष्टी एकमेकाला मिक्स करू नका. त्यांनी जर लिहिलं ना की तुझ्याकडून रिकव्हरी करायचं, तर ते ग्राउंड्स ऑफ अरेस्ट नाही. ग्राउंड हे इन एक्झिस्टन्स असतं आणि रिझन हे इन फ्युचरमध्ये असतं. इथपर्यंत आलो आपण. आता याच्या पुढं काय झालं? याच्या पुढं अजून एक परत केऑस निर्माण झाला. याच्या पुढं विहान कुमार नावाचं एक जजमेंट आलं आणि विहान कुमारच्या जजमेंट प्रमाणे ओक साहेबांनी या ग्राउंड्स ऑफ अरेस्ट आणि रिझन ऑफ अरेस्टवरती अजून डेव्हलपमेंट केली. तर त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने कायद्याची ओहापोह करत असताना आतापर्यंत आपण बघितलं की ग्राउंड्स ऑफ अरेस्ट जे आहेत ते कोणाला द्यायचे असतात? तर ते फक्त आरोपीला द्यायचे असतात. इथपर्यंत लॉ क्लिअर होता. परंतु विहान कुमारमध्ये सुप्रीम कोर्ट अजून एक स्टेप पुढे गेलं आणि एक स्टेप पुढे जाऊन ते असं म्हणतात की ग्राउंड्स ऑफ अरेस्ट जे आहेत ते केवळ आरोपीला नका देऊ, तर आरोपीच्या नातेवाईकाला पण द्या. आता आरोपीच्या नातेवाईकाला पण कशी द्यायची? लेखी स्वरूपात द्यायची. मग बघा, ह्याच्या मागचं बेसिक रिझन काय आहे? सुप्रीम कोर्टाचं असं म्हणणं आहे, त्याच्या मागचं बेसिक रिझन असं आहे की त्याला लीगल रिप्रेझेंटेशन मिळलं पाहिजे. लीगल रिप्रेझेंटेशन मिळलं पाहिजे. त्याला का पकडून आणलाय, त्याच्या विरुद्ध कुठला चार्ज आहे आणि कशा संदर्भात आलाय, हे त्याला नुसतं त्यालाच नाही कळून उपयोग, तर त्याच्या नातेवाईकांना सुद्धा समजलं पाहिजे. आणि या कारणास्तव सुप्रीम कोर्टाने मग असं सांगितलं की नातेवाईकांना सुद्धा रिझन ऑफ अरेस्ट जे आहे, ग्राउंड्स ऑफ अरेस्ट जे आहेत ते लेखी स्वरूपात द्या. कायद्याची ओहापोह कशी होती बघा. आणि मग त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं की फायलिंग ऑफ चार्जशीट इथपर्यंत पण थांबू नका. तर कॉग्निझन्स जरी घेतलेला असला तरी सुद्धा त्याच्या विरोधामध्ये जर जिथं आपल्याला असं दिसेल की ब्रीच झालेलं आहे फंडामेंटल राईट 22चा, ग्राउंड्स ऑफ अरेस्ट दिले नाहीत, तिथं आरोपीला सोडून द्या. इथपर्यंत न थांबता अजून त्याच्या पुढं सुप्रीम कोर्ट ओहापोह करतं, जस्टिस ओहापोह करतात की हे कुणी बघायचं? मग आता एखादा आरोपी, समजा मला कायद्याचं ज्ञानच नाही, मी एक वकील आहे आणि मी बघितलंच नाही याच्यामध्ये ग्राउंड्स ऑफ अरेस्ट दिलेत का नाही दिलेत, मग काय? मग ही ड्युटी कुणावरती? तर मॅजिस्ट्रेटवरती म्हणतात. वा, किती सुंदर लिहितात ते म्हणतायत की आम्ही गार्जियन आहेत कॉन्स्टिट्यूशनचे. आम्ही म्हणजे कोण? ज्युडिशरी मशिनरी. आणि मग सामान्य लोकांना काय माहिती? वकिलाच्या ज्ञान नसेल वकिलाला, तर वकिलांनी बघायचं का? तर नाही बघायचं. सुप्रीम कोर्टाने डायरेक्शन्स इश्यू केलाय की ग्राउंड्स ऑफ अरेस्ट बघण्याची जबाबदारी कोणावरती? तर मॅजिस्ट्रेटवरती. तुम्ही फक्त उठून उभा राहून एवढंच म्हणायचं, सब ग्राउंड्स ऑफ अरेस्ट आहेत का बघा. आता प्रिझम्पशन कोणावरती? इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरवरती. ग्राउंड्स ऑफ अरेस्ट दिलेत का नाही दिलेत हे सिद्ध करण्याची जबाबदारी कोणावरती? तर इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरवरती आहे. म्हणजे आरोपीने सिद्ध करायचं नाही की मला दिले नाहीत म्हणून, त्यांनी फक्त उठून म्हणायचं वकिलांनी की साहेब या केसमध्ये ग्राउंड्स ऑफ अरेस्ट दिलेत का बघा. आणि बघाय म्हटलं की मॅजिस्ट्रेटनी कामाला लागायचं, इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला बघायचं, बोलायचं. पण ते म्हणा तुम्ही, इथपर्यंत आपल्यावरती बर्डन ठेवलंय की तुम्ही ते म्हणा की याला ग्राउंड्स ऑफ अरेस्ट दिलेले नाहीत. मग मॅजिस्ट्रेटनी इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला बोलवायचं, बोलवल्याच्या नंतर रिमांड देत असताना ते ग्राउंड्स ऑफ अरेस्ट आहेत का बघायचं, त्याच्या नातेवाईकाला कळवलेत का बघायचं, ते पुरेसे आहेत का बघायचं, त्याच्यामध्ये सबस्टन्स आहे का बघायचं. आणि प्रिझम्पशन कोणावरती आहे? तर इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरवरती आहे. मग नातेवाईकाच्या सहीचा ग्राउंड्स ऑफ अरेस्ट दिलेला आहे का हे देखील बघायचं. हे विहानमध्ये सांगितलं. आणि विहानमध्ये सांगत असताना फक्त विहानमध्ये त्यांनी एक थोडासा ग्रे एरिया ठेवला की ते असं म्हणतात की पंकज बन्सलचं जजमेंट जरी ऍप्लिकेबल असलं तरी सुद्धा आमचं असं मत आहे की आरोपीला ग्राउंड्स ऑफ अरेस्ट सांगत असताना ते त्याच्या
भाषेत सांगावे, त्याला कळल असे सांगावे, असं त्याचं स्पिरिट करून त्यांनी ते सांगितलं. आणि विहानमध्ये काय सांगतात की फोर्थविथ सोडा, लगेचच त्याला फोर्थविथ सोडा. 1 सेकंद जरी त्याला आतमध्ये ठेवला अशा केसेसमध्ये तरी सुद्धा देशाच्या कॉन्स्टिट्यूशनला बाधक आहे ती गोष्ट, आणि त्याला ठेवू नका असं त्या विहान कुमारच्या जजमेंटमध्ये सांगितलं. कायद्याची वाहपूर इथपर्यंत नाही थांबली. या 22 आर्टिकल 22ची आणि 22च्या पुढची गंमत पुढं अशी आहे की याच्यामध्ये अजून एक जजमेंट आलं, आणि जजमेंट असं आलं, काशीरेड्डी नावाचं जजमेंट मे मध्ये आलं. हे क्रोनॉलॉजिकली चाललंय. आणि मे मध्ये असा इश्यू निर्माण झाला की एका आरोपीला ग्राउंड्स ऑफ अरेस्ट दिले, पण त्याचं म्हणणं होतं, त्याच्या वडिलाचं म्हणणं होतं की मला दिलेच लेखी ग्राउंड्स ऑफ अरेस्ट, पण ते ग्राउंड्स ऑफ अरेस्ट नाहीत, सफिशियंट नाहीत, मला समजलं नाही ते. मग काशीरेड्डीमध्ये परत एकदा तिथं गेलो. तिथं गेल्याच्या नंतर सुप्रीम कोर्टाने पाहिलं की सफिशियंट ग्राउंड्स ऑफ अरेस्ट आहेत का नाहीत. तर त्याच्यामध्ये असं सांगितलं की सफिशियंट ग्राउंड्स ऑफ अरेस्ट तिथं डिफाईन केलं की कशा पद्धतीने करायचं आणि काय करायचं. इथंपर्यंत कायद्याची वाहपू चाललेले असताना अजून एक जजमेंट आलं श्रीदर्शनचं. आता ते जे जजमेंट आलं ते ऑगस्टमध्ये आलं, आणि त्याच्यात परत सुप्रीम कोर्टाने टर्न बॅक घेतला. सगळे ग्राउंड्स ऑफ अरेस्ट आहेत, सेक्शन 22 आहे, 41 आहे का कंप्लायन्स बघा, 24 तासाचा कंप्लायन्स बघा. आणि पुढे जाऊन अजून एक गोष्ट त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने लिहिली ती अशी की प्रिजुडाईज काय झालाय का बघा, आरोपीला प्रिजुडाईज झालाय का, त्याचं काय नुकसान झालंय का, त्याला लिगल रिप्रेझेंटेशन मिळलंय का, हे बघा. म्हणजे समजा जर रिमांड झालं आणि रिमांड होत असताना जर आरोपीच्या वतीने कुणीच वकील उभा नाही राहिले तर ते इलिगल डिटेन्शन पकडा म्हणतात. ते रिमांडला त्याला लिगल रिप्रेझेंटेशन मिळलं पाहिजे, त्याच्या नातेवाईकांना कळलं पाहिजे. याची ओवापोह असताना लास्टचं एक जजमेंट जे मीर शाहचं आलं. मीर शाहचं जजमेंट असं आलं की ग्राउंड्स ऑफ अरेस्ट, रिझन ऑफ अरेस्ट हे सगळं रिमांडच्या आधी 2 तास द्यायचं. पण ते लिहित असताना त्यांनी सांगितलं की आजपासून मागं नाही, इथून मागं नाही जायचं, इथून पुढं जे असेल तितकंच करायचं. आणि कुठल्या ऑफेन्सेसमध्ये, कसलाही ऑफेन्स असू द्या म्हणतात ते, कुठलाही ऑफेन्स असू द्या, त्या ऑफेन्समध्ये ग्राउंड्स ऑफ अरेस्ट दिले गेले पाहिजेत. हे सुप्रीम कोर्टाने मिहिरचं सगळ्यात लेटेस्ट जजमेंट आलेलं आहे. आणि रिग्रेटफुली सुप्रीम कोर्ट असं लिहितं की त्याच्यामध्ये की प्रत्येक वेळेलाच हा ग्राउंड्स ऑफ अरेस्ट रिटर्न असावा, असं कायद्याला अभिप्रेत नाही हे आम्हाला माहिती आहे. पण तरी देखील क्लॅरिटी येण्यासाठी मिहिर शाहमध्ये सुप्रीम कोर्टाने 2 पॅरामीटर्स फक्त सेट आउट केले, आणि ते असे की 2 तास आधी रिमांडच्या त्याला ग्राउंड्स ऑफ अरेस्ट दिले पाहिजेत, आणि सगळ्या ऑफेन्सेसमध्ये त्यांना ते ग्राउंड्स ऑफ अरेस्ट दिले पाहिजे. आता त्यांनी परत डिस्टिंग्विश केलं पुढे जाऊन की ग्राउंड्स ऑफ अरेस्ट खाली जर रिमांडला सोडला आरोपीला तर काय करायचं. एखाद्या पोलिसांनी आणलं आरोपीला आणि ग्राउंड्स ऑफ अरेस्ट खाली तुम्ही आर्ग्यू केलं, इलिगल डिटेन्शनला आर्ग्यू केलं, 41चा कंप्लायन्स नाही, 24 तासाचा कंप्लायन्स नाही, 47चा कंप्लायन्स नाही, 48चा कंप्लायन्स नाही, तर त्याला फोर्थविथ सोडा. इथपर्यंत आपल्याला समजलं. मग कंप्लेंटनी काय करायचं, मी तर कंप्लेंटच्या बाजूने आहे, मग कंप्लेंटनी काय करायचं. अशा वेळेला सुप्रीम कोर्ट असं सांगतं की फोर्थविथ सोडलेला असेल तर इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला परवानगी दिली आहे, नंतर परत त्याला 41ची नोटीस सर्व करा, परत प्रोसिजर फॉलो करा. आणि फोर्थविथ सोडलेला असेल तर मात्र त्याला पुन्हा ताब्यात घेता येऊ शकतं. बरेच लोकांच्या, आपल्या वकिलांच्या समोर प्रश्न पडतो, आपण बऱ्याच वेळेला फिर्यादीत तर्फे पण जातो ना, पण त्याचा दुसरा लिंब किंवा दुसरा पार्ट असा आहे, त्या ग्राउंडवरती बेल दिला जातो का, तर दिला जातो. बेल दिल्यावर काय करायचं, परत प्रोसिजर फॉलो करता येते का, नाही करता येत, तो बेल आहे. मग अशा वेळेला काय करायचं, इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरनी कोर्टापुढे जायचं आणि बेल कॅन्सल करून मागायचा या ग्राउंडवरती, आणि रेक्टिफाय करता येतं का ते, इट इज व्हेरी डिफिकल्ट, ते रेक्टिफाय करता येणार नाही. म्हणून मग ज्या मॅटरमध्ये तुम्ही इलिगल डिटेन्शन मागताल, ज्या मॅटरमध्ये तुम्ही फोर्थविथ सोडायची ऑर्डर मागताल, त्या वेळेला वकील म्हणून माझा सल्ला राहील तुम्ही बेल मागा त्याच्यात. कारण सुप्रीम कोर्ट सांगतं की इलिगल डिटेन्शनच्या ग्राउंडवरती बेल द्या, फोर्थविथ सोडायची ऑर्डर घेऊ नका. कारण फोर्थविथ सोडायची ऑर्डर जर घेतली तर ती रेक्टिफाय करू शकतो आपण. अशी कायद्याची ओहापोह ह्याच्यामध्ये आहे. त्यानंतर आपण जर याच्यामध्ये सिद्धार्थचं एक जजमेंट जर बघितलं ह्याच्यामध्ये,
याच अनुषंगाने सिद्धार्थचं जजमेंट. तर आपल्याला बऱ्याच वेळेला JMFC कोर्टापुढे 467, 68, 71 किंवा सेशन्स ट्रायबल केसेसमध्ये आरोपींना अटक न करता चार्जशीट आलेलं दिसतं आणि JMFC कोर्ट म्हणतात आपल्याला ट्रायबल बाय सेशन्स कोर्ट आहे, मला बघावं लागेल. अशा केसेसमध्ये तो ऑफेन्स हा कॅटेगरी ए खाली असेल, म्हणजे ज्याला 7 वर्षापेक्षा कमी पनिशमेंट असेल, तर तुम्ही त्या ठिकाणी सिद्धार्थचं जजमेंट देत चाला. आणि त्या सिद्धार्थच्या जजमेंटप्रमाणे असं सांगितलेलं आहे की अशा केसेसमध्ये आरोपी कोर्टापुढं आला आणि ट्रायबल बाय सेशन्स कोर्ट जरी असला तरी सुद्धा त्याला जामीनवरती कोर्टाने त्वरित मुक्त करायचं. आय गेस 3 वाजलेले आहेत. दिस इज सफिशियंट. थँक्यू. कोर्टकडे गेलं पाहिजे आणि सेशन कोर्टाने चौकशी केली पाहिजे. पण अशी काय कुठं प्रोसेस मी तरी आतापर्यंत आपल्या ट्रायल कोर्टात कुठं बघितली नाही की इलिगल डिटेन्शनचं एखादं ऍप्लिकेशन गेलंय, ऍप्लिकेशन इज नॉट डिसाइडेड, कोर्ट म्हणतं की युअर ऍप्लिकेशन इज रिजेक्टेड, 2 पोळीची ऑर्डर करतं. असं कुठेही होत नाही की सेशन कोर्टाकडे तो मॅटर रेफर केला जातो. तर ह्या बाबतीत एखादं सुप्रीम कोर्टापर्यंत काही गेलंय का? नाही, असे तुम्ही जे म्हणताय ना, इलिगल डिटेन्शनच्या बाबतीमध्ये ॲक्च्युली ठरवायचे अधिकार जे आहेत ना, इलिगल डिटेन्शन हा ग्राउंड्स ऑफ बेल म्हणून डेव्हलप झाला आहे. तुम्ही जे म्हणताय की इलिगल डिटेन्शनचं कॉम्पन्सेशन आणि ते ठरवून द्यायचं, हे अधिकार खरंच नाहीत मॅजिस्ट्रेटला. मॅजिस्ट्रेटला काय आहे की निदर्शनास प्रायमा फेसी आलं की हा डिटेन्शन इलिगल आहे, तर तो ग्राउंड्स ऑफ बेल म्हणून वापरा. ते ॲक्च्युली हेबियस कॉर्पस खालीच घ्यायला पाहिजे. कारण जे 4 रीट आहेत आपल्या, त्या 4 रीटचा पर्पज असतोय. त्यामुळं तुम्ही म्हणताय, त्यामुळे ते ऑर्डर करत नाहीत, जास्ती काय बघत बसत नाहीत. हा, आता हॅरेसमेंटचं जर तुम्ही म्हणत असाल की आरोपीला मारहाण झाली, तर 100% रेफर होईल. तुम्ही एकदा करून बघा की आरोपीला मारहाण झालेली, मग सेशन्स, मग मॅजिस्ट्रेट कोर्ट काय करतं, त्याला मेडिकलला पाठवतं. हा, एक्झॅक्टली. पण इलिगल डिटेन्शनला हेबियस कॉर्पसच आहे सर. तो ग्राउंड्स ऑफ बेल म्हणून डेव्हलप झालाय आणि ॲज सच ठरवायचा अधिकार ह्यांना कोणालाच नाही. तशी परिस्थिती, तशीच परिस्थिती आहे. परिस्थिती तशी आहे. तुम्ही बेल मागा त्याच्या खाली, एवढंच, इथपर्यंत ते वापरता येऊ शकतं. या ठिकाणी आज अमर काळे